पांडुरंग पांडुरंग, सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या गोविंदनगरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य दिंडी सोहळा हा साजरी केला गेला होता। तर चला आपण सगळे बघूया। अशा पद्धतीने आषाढी एकादशीची दिंडी महोत्सव साजरा झाला। तर चला आता आपण जाऊया रेसिपीकडे की आषाढी एकादशीला आम्ही काय केलं। 1 hour later. आता आम्ही आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साबुदाणा वडे करणार आहोत। ते हे साबुदाणा भिजत घातला तर रात्री, हा 1 किलो घेतला आहे। 4 ते 5 बटाटे घेतले, त्याच्यामध्ये आता मिरचीचा ठेचा घालायचा। बस मग चवीनुसार मीठ टाकते बस। 1 चमचाभर जिरं आणि आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा घालून साबुदाणा वड्याचं पीठ मिक्स करून घेऊया। बस 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 अजून आहे ठेवलेलं, हे बघू ना आता मिक्स केल्यानंतर। शेंगदाण्याचं कूट तिथे शेंगदाण्याचं कूट टाकायचं कशात आहे? हा डब्बा फुल भरला। आता याला छान मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालायचं अजून। आता आपण यात शेंगदाण्याचं कूट घातलंय, आपल्याला जसं योग्य वाटेल तसं ते कूट घालायचं आहे, म्हणजे जसं आपलं सारण तयार होईल ते। आणि आता आम्ही जवळजवळ 7 ते 8 जण आहे, त्याच्या अंदाजप्रमाणे आम्ही एवढे हे साबुदाणा वड्याचं पीठ तयार केलं आहे।
प्रकारे आपला साबुदाणा वड्याचा गोळा तयार झालेला आहे. बस आता आम्ही चटणी करतो. ती चटणी तुम्हाला दाखवतो सर्वांना चटणी कशी करतो. आपल्याला साबुदाणा वड्याची चटणी बनवतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, मीठ, दही आणि मिरचीचा ठेचा आणि साखर. हा बोल ना. दही आणि कोथिंबीर. आमचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे की आम्ही शेंगदाणे ॲक्च्युली अख्खे वापरतो पण आमच्याकडनं चुकून हां टाक. हां आणि कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. श्वेताकडनं यावेळेस कूट होऊन गेलं शेंगदाण्याचं आणि तर आम्ही शेंगदाणे टाकतो अख्खे. हां टाक. मिरची तिखट आहे ती. तू तीच येते ना प्रशांत आली ती थोडी आणि थोडी ही साधी घेतली कारण ती भयंकर तिखट आहे. लवंगी आहेत आणि बाकी साध्या आहेत. त्याच्यात साखर, चवीनुसार मीठ. आधी पहिले हे फिरवून घेऊ कारण शेंगदाण्याचं कूट रेडी असल्यामुळे ते नंतर टाकू. आता आपलं फाईन झालं आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं. दही पण घालावं लागतं थोडंसं. तरी आपली चटणी रेडी झाली आहे. तिला आता आपण एकाच्यात काढून घेऊ आणि मग वरतून जिऱ्याचा तडका टाकूया. चटणी एवढी पुरणार नाही म्हणून अजून परत एकदा करू. हां घे ना तिकडे घे. नाही घे ना स्टीलचीकडे. अशा प्रकारे फायनली आपली शेंगदाण्याची चटणी रेडी झाली आहे. हां बस झालं ना. काढून घेतलं. आता तिला वरतून तडका टाकायचा. साजूक तूप गरम करून त्यात जिरं टाकायचं. सॉरी मोहरी चुकून बोलली. जिरं टाकायचं आणि तो तडका याच्यावर होता. आता तेलाची फोडणी देते. तूप कॅन्सल केलंय आम्ही. हळू घे गोळी बेटा. पाणी घे अजून. पाणी घे अजून. टँकर नको भरूस. अजून घे थोडं जिरं. थोडंसं बस 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 बस. अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची झालं का साबुदाणा वड्याची चटणी आपली रेडी झाली आहे. त्यात जरा पाणी घालायचं. खूपच घट्ट झाली. बस 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 अगदी परफेक्ट तयार होते. आणि हे बनवले आहे रताळ्याची काय काप. मी यायच्या आधी त्यांचे बनवून झाले त्याच्यामुळे हे काय दाखवता येणार आलं नाही मला. हे आमच्याकडे हजेरी धो 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 पाऊस येतो एकदम. आज सकाळपासून पाऊस चालू आहे. काय झालं? पडला का? हा बेटा काय झालं? हा बेटा नाही फुटला ना. भांडा मांडी मत करो. गुड बॉय ना दोघं पण. गुड बॉय अशी करतात का? झालं का हवन? हवन केलं?
नाही पण त्या तुझं काहीतरी पूजा चालू होते. अव्यान अव्यान अव्यान. इकडे आमच्या मदरची पूजा चालली आहे. कुठे शेवटी आणि घरचं काम कोण करणार, घरची पूजा कोण करणार. मला सर्व आवरायचं बाकी होतं आणि मी शेवटपर्यंत तिकडे गेली होती. आपल्या जिजाऊ हॉल नाही का, कशाला तुला खेळायला आणला का रे बेटा. हा तू पास काय काय झालं काय झालं. तू तुझाच आहे ना. आरती 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 घे चल. आरती आली आरती घ्या 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 आरती घ्या. पाय पड माझ्या माझ्या पाया पड. गोड टकली आपटली. माझ्या पाया पड. अरे मला थांब 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 थांब. हो का माझा पिल्ला कसा गुड बॉय माझा ते. बापरे बघ दादाचा पाय बघ. नख लागलाय कोणाचा. मम्मीच्या फोटो नाही तुझ्या आजीच्या फोटो मम्मीच्या. तू ये नेल आर्ट. हो हे माझ्या मामाची मुलगी आहे ती करते. तिने करून दिले आयुष्काला. पडलाय तो इग्नोर करा. म्हणजे आम्ही किती मस्त केलंय. छान करते. सुंदर सुंदर. बघा कशी बघते. साबुदाणा वडा रेडी झाला आहे. टिश्यू पेपर नाहीये. ही आहे दलालांची सून श्वेता प्रशांत दलाल. अशा प्रकारे आयुष्का प्लेटिंग करते. मोठी प्लेट पाहिजे होती. छान दिसला. घेऊन ठेवा नेक्स्ट टाइम आपण काचेची प्लेट यूज. ही आहे चटणी. हां असं करा. मम्माला गॅरंटी आयुष्का खाली पाडण्याशिवाय आयुष्काचं काय काम. आयुष्काचं काम होत नाही. आयुष्काने सांडल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. कारण माझी 5वी राहिली आहे. हो नैवेद्य देणार मम्मी. नाही मी खाते. मी खाणार मी नाही देणार. बस बस बस. आणि हे घे आता रताळी घे. हे आहे रताळ्याचे काप जे मला खूप आवडतात म्हणून करतात. शाम का साबुदाणे की खिचडी आहे. काल मी जे तुम्हाला दाखवले होते गुलाबजाम ते आपल्या पोटात आहेत. सर्व संपले त्याच्यामुळे ते आज काही प्लेटिंग मध्ये नाहीये. कुठे चालत हो ग. कुठे चालत हो ग. प्लीज अव्यान. अव्यान कुठे गेला. अव्यान कुठे गेला. ए बोकडी बुवा काय करतोय. जेवण करतोय. हे अव्यांचं घर आहे. आमच्या छोटसे घर आहे आमच्या अव्यांचं. हो ना बाबू. मी येऊ ना येऊ नाही नाही सांग मामाना सांग. नाही नो नो नो. काय रडायला. आणि त्याला आपण त्याला उन्हात ठेवूया सगळी. दे 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 दे. खिचडी बटाट्याची भाजी आणि मिक्स पिठांची चपाती. याच्यात कुठले कुठले पीठ घातले तर राजगिरा साबुदाणा अजून भगर भाजून मिक्सरला ग्राइंड केलं. काय केलं. भाजले ते मला ना भाजले आणि मिक्सरला भाजून मिक्सरला ग्राइंड केलेत. हां काढून घे ना. सत्यमची पिशवी आहे बघा ड्रॉवरला. ड्रॉवर सत्यमची पिशवी. तेल एवढं लावायचं. ते सोप करते असं होतं. मध्ये खरपूस होते ना. धुतलेली आहे कोथिंबीर. मी नाही घाबरे. तुम्ही जात तुम्ही. नाही आम्ही नाही येत. एक नंबर घाबरे. जगामध्ये बरेच लोक पालीला घाबरतात. छान लागतं खाऊन बघा. दादा आहे ते. दादांचं मी नाही सांगू शकत. हे दोघं बघ ना कसे बापले का कसे डॉगीला बोलत आहे. बोलो 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 डॉगीच्या पिल्लूला.
माझा काही संबंध नाही मम्मी. चला चला मध्ये या. नाही मी नाही येणार बाहेर, मला भीती वाटते यार. ए या ते डॉगी आहे. दूध हवंय अजून, थांब. आत्ताचा आमचा मेनू आहे मिक्स पिठांची चपाती, उपवासाची खिचडी आणि साबुदाणा बटाट्याची भाजी. चला मग सर्वजण फराळाचं करायला. कोण कसं झालं प्रशांतजी? छान. आव्यान बस खाली. घे पटकन. बापरे बापरे मजा. आव्यांची मम्मा चिडली आव्यांवर. चल लोक खाली बस. प्लीज तू खाली बस ना बेटा. ये सगळे जेवायला बसलेत. पाणी का? केवढं पाणी आहे कपालेश्वरला? केवढं पाणी आहे कपालेश्वरला? आणि मारुतीला केवढं पाणी होतं? मी इंस्टाला टाकली. एवढं का? ओके. आषाढी एकादशीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.